स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते यशस्वी झालेले आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महायुती सरकारने नुकतीच जे सरकार बनत आहे या सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे या योजनेमध्ये आम्ही वाढ करू असं एक आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं। तेच आश्वासन तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते यशस्वीरित्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि PM किसान योजनाची KYC आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी KYC करणं आवश्यक आहे। जर कोणत्याही शेतकऱ्यांनी KYC केली नाही तर त्या योजनेचा लाभ मिळणार नाही। शेतकरी 3 प्रकारच्या KYC करू शकतात। पहिली OTP बेस्ड KYC, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित KYC, तिसरी म्हणजे ऑथेंटिक फेस आधारित जी KYC आहे त्या KYC करू शकता। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की व्हिजिट करा, बेस्ट असा सेल अवेलेबल आहे। तर मित्रांनो, आता दरवर्षी 6000 रुपये मिळणारच आहेत आणि ही रक्कम थेट 3 हप्त्यामध्ये दर 4 महिन्यांनी भेटत असते। सर्वांना माहीतच आहे की वर्षाला 3 हप्ते मिळतात। आता शेतकऱ्यांना एकंदरीत आणि जर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ झाली तर एकंदरीत 5000 रुपयाचा हप्ता जो आहे तो येऊ शकतो शेतकरी मित्रांनो। कारण की महायुती सरकारने शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं तर जाहीरनामा जाहीर केला त्याच्यामध्ये कर्जमाफी संदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या वाढी संदर्भात मोठी अशी घोषणा केली। तीच घोषणा आता लागू करण्यात यावी आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।